दिवसामध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा होऊ शकते। मात्र आपण पाहतोय की शरद पवार यांच्याकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता आज शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जातोय। विद्यमान खासदार असलेले श्रीनिवास पाटील यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला। त्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांचं देखील नाव चर्चेत होतं, मात्र अखेर शरद पवार आणि महाविकास आघाडी यांनी एकत्रितपणे शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शशिकांत शिंदे जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे यांच्याकडे। संतोष, आपण पाहतोय की शशिकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असले तरी त्यांचे विरोधक अर्थात महाविकास आघाडीकडून मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा नाही। नक्कीच महायुतीकडून अजूनही उमेदवारी घोषणा जी आहे झालेली नाहीये। मात्र खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः प्रचाराला सुरुवात केलेली आहे। मात्र आता आपण पाहू शकता की महाविकास आघाडीचं हे अर्ज भरण्यासाठीचं शक्ती प्रदर्शन जे आहे याला सुरुवात झालेली आहे। आमदार शशिकांत शिंदे हे आणि याच्याबरोबर शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण याबरोबरच बाकी शिवसेनेचे नेते हे सर्व या मध्ये सहभागी झालेले आहेत। आकर्षक असा रथ जो आहे, या रथातून सर्व नेते जे मंडळी जे आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जायला सुरुवात झालेली आहे। ह्या रथाला खरं तर गांधी मैदानापासून मोठ्या संख्येनं जे लोक आहेत ते या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन म्हणावं लागेल, कारण 1999 पासून हा जो गड आहे हा राष्ट्रवादीने राखलेला आहे। पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचा खासदार जो आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये निवडून आलेला आहे आणि यावेळच्या पण निवडणुकीत राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला अबाधित राहावा यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते शरद पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर त्यांच्या समोरचं आव्हान जे आहे ते उदयनराजेंचं आहे, मात्र तरी देखील शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून हे आता आपण पाहत आहात की मोठ्या संख्येनं जनसमुदाय जो आहे गांधी मैदान परिसरात या ठिकाणी एकूणच पाहायला मिळतोय। सागर, नक्की संतोष, तुम्ही आपल्या सोबत राहास तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। तुतारीचा निनाद सध्या या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे। शरद पवार हे स्वतः शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। इतकंच नाही तर नितीन बानगुडे पाटील, त्याचबरोबर बाळासाहेब पाटील हे अन्य नेते देखील या शक्ती प्रदर्शनामध्ये आता सहभागी झालेले आहेत। गांधी मैदानातून आता या रॅलीला आणि या भव्य अशा रोड शोला सुरुवात झालेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन शशिकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीकडून साताऱ्यामध्ये आपला उमेदवार अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाही। मात्र उदयनराजे भोसले हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी दाट शक्यता वर्तवली जाते। येत्या 2 दिवसामध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा होऊ शकते। मात्र तत्पूर्वी शशिकांत शिंदे यांच्याकडून अशा प्रकारे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। तर हलगीचा ठेका आणि तुतारीचा आवाजाचा निनाद आपण सध्या या TV9 मराठीच्या स्क्रीनवर पाहू शकताय। मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। गांधी मैदानातून आता या रॅलीला सुरुवात होते। स्वतः